सर कैसा रहा एक्सपीरियंस काला घोड़ा में परफॉर्म करना? सबसे पहले मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ सबका। मुझे यहाँ पर मंचन करने की जो एक क्या बोलते उसको, मुझे ना मंचन कितने सालों से यहाँ पर करना था काला घोड़ा फेस्टिवल में। मैं कब बहुत राह देख रहा था। थोडं मराठीत बोलतो मी, कारण नाटक मराठी होतं। इतकी वर्ष प्रयत्न करत असताना एक थीम आली, पंख, विंग्स, आणि मग आमच्या स्वप्नांना पंख लावले की हे नाटक यावर्षी 2024 मध्ये आम्हाला काळा घोडा फेस्टिवलमध्ये करण्याची संधी मिळाली आणि खूप आनंद होतोय। आणि आजचा दिवस म्हणजे तिकडे अयोध्येत खूप गर्दी आहे, प्रभू श्री राम येत आहेत आणि त्याच दिवशी आम्ही कामाला देव म्हणतो, म्हणजे थोडक्यात काय तर काम हेच आमचं राम। तर आज इथे प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि तरीही ऑडियन्स तितकाच होता, याचा मला फार आनंद वाटला। आणि खूप छान आयोजन आहे काळा घोडा फेस्टिवलचं। मला असं वाटतं की दरवर्षी असा प्रयोग इथे सादर करण्याची संधी जर मिळाली तर आयुष्याचं बोलतात ना त्याला संधीचं सोनं करता येतं, पण एक जगणं आपल्या जे होतं ना सगळं, तर ते मला असं वाटतं की ते प्रत्येक कलाकाराला मिळेल जगणं। तर अशा प्लॅटफॉर्मवर खरं तर परफॉर्मन्स होत राहिले पाहिजेत आणि अनेक कलावंतांना इथं संधी सातत्याने मिळत राहिलीच पाहिजे। आणि काळा घोडा फेस्टिवल म्हणजे बरेच वर्ष चाललेलं आहे, तर मला वाटतं एक 24-25 वर्ष होत आलेली असतील आणि ऑब्व्हियसली की लोक वाट पाहतात काळा घोडा फेस्टिवल कधी येत आहे, कधी होतंय सुरू होतंय, आणि तशीच वाट आम्ही पाहिली। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस खूप माझ्यासाठी खूप आनंददायी आहे आणि मजा आली। थँक्यू।